Good morning, student. Today we start new lesson topic 9 final account of a property concern. This chapter is very important for us. It is last chapter our standard 11 and we learn this chapter in next year means in 12th standard in partnership form. फायनल अकाउंट आपण बघत होतो. आत्तापर्यंत आपण सगळी प्रोसेस केलेली आहे. बुककीपिंग जो आपला फर्स्ट इंट्रोडक्शन्सचा जो टॉपिक होता त्याच्यापासून ते या टॉपिकपर्यंत आपण पूर्ण बुककीपिंगची जी आपली प्रोसेस आहे प्रोसेसमधला हा फायनल अकाउंट जो आहे तो फायनल स्टेटमेंट आपण इथं प्रिपेअर करतो. आणि कशासाठी आहे तर आपण बिझनेसमध्ये होल इयरला पूर्ण वर्षात आपण किती प्रॉफिट लॉस किती मेंटेन केला हे आपल्याला याच्यावरून समजतं. तर आपण फर्स्ट ह्याचं काय पाहूया तर इंट्रो पाहूया. इंट्रोडक्शन. अकॉर्डिंग टू कन्सिडर्ड ॲज अ सायंटिफिक अप्रोच इज मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आपण बघितलं आहे की बुककीपिंगची आपली डेफिनेशन आहे की बुककीपिंग इज अन आर्ट्स अँड सायन्स रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक मॅनर्स. जे आहे त्यातली जी लास्ट स्टेप आहे ते ही फायनल अकाउंट आहे आणि इट्स प्रोव्हाइड अ सिस्टमॅटिक अकाउंटिंग रेकॉर्ड टू ऑल ऑन द फायनान्शियल स्टेटस ऑफ द एंटरप्राइजेस. हे पूर्ण आपल्याला सिस्टमॅटिक रेकॉर्ड आपल्याला बघितले की आपण पर्सनल रिअल नॉमिनल्स असे रूल्स पाहिलेले आहेत आणि त्या रूल्सनुसार आपल्याला हे सिस्टमॅटिकली आपण अकाउंट्स प्रिपेअर करतो. जर्नल लेजर केलेलं आहे आणि ट्रायल बॅलन्सला. नो सुनर अ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक प्लेस द अकाउंटिंग प्रोसेस स्टार्ट. द प्रोसेस इज कम्प्लीट बाय द ड्राफ्टिंग द फायनल अकाउंट. आणि अकाउंटिंगची प्रोसेस जी आहे ती जर्नल एंट्रीजने सुरू होते. तर ह्याचं जे फायनल आहे ते फायनल अकाउंटिंगनं ह्याचं ड्राफ्टिंग होत असतं. मग ह्याचं मिनिंग आहे आपल्याला. मिनिंग आपण पाहतोय द प्रायमरी एम ऑफ अकाउंटिंग इज असर्टेनमेंट ऑफ बिझनेस परफॉर्मन्स फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द स्टेकहोल्डर्स सच ॲज ओनर एम्प्लॉईज सप्लायर कस्टमर्स एक्सेट्रा. जे आपले प्रायमरी एम्स काय आहेत की आपल्याला किती प्रॉफिट होतो. एक आपण बिझनेस केला सपोज आपण 2 दिवसाचा जरी बिझनेस केला तरी ॲज आपला जो प्रॉफिट किती होतो ह्याच्यामध्ये आपण जास्त इंटरेस्ट असतो किंवा आपल्याला एक लॉस किती झाला आहे ह्याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला हे प्रिपेअर्स करायचे आहेत which will also help them to from their option to on the financial position of their business concern. For this purpose, various accounting reports are prepared in the form of final accounts at the end of every financial year. We know our 31st March is our last date of financial year. In brief, final accounts are a financial statement that validity and explain working result and financial status for a specific period of time on a particular date. It is a set of trading account, profit and loss account and balance sheet. We are prepare a 3 statement in their final account. First is trading account, another is profit and loss account, and last balance sheet. Balancing figure of trading account is gross profit or gross loss. In case profit or loss account, the balancing figure is net profit and net loss, whereas balance sheet shows financial position of assets and liabilities given period of time. It means balance sheet shows us
financial position of assets and liability at the given period of time. The basic objective of final account is to be determined gross profit, gross loss, or net profit or net loss of the business duration the financial year. एका वर्षासाठी आपल्याला किती नेट प्रॉफिट झाला आहे, किती नेट लॉस झाला आहे, ग्रॉस प्रॉफिट किती झाला आहे, ग्रॉस लॉस किती झाला आहे. आता हे ग्रॉस लॉस काय आहे किंवा नेट प्रॉफिट काय आहे आपण जसं पुढे जाऊ ट्रेडिंग शिकू किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिकू त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला हे समजेल. फायनल अकाउंट शोज द ट्रू अँड करेक्ट फायनान्शियल position of the business. Then the inform the operating result and extract financial position of the business to shareholders to take financial decision. एखादा फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी आपल्याला हे हेल्प करतं. त्यानंतर इट्स अनेबल टू कंट्रोल फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस इफेक्टिवली. आणि जे आपल्याला काही कंट्रोलिंग करायचं असेल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा परचेसवर कंट्रोलिंग करायचं आहे, सेलिंगवर कंट्रोलिंग करायचं आहे, प्रोडक्शनवर कंट्रोलिंग करायचं, या सगळ्यासाठी आपल्याला या फायनल अकाउंट्सचा बॅलन्स शीटचा काय होतं उपयोग होतो. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट आर द बेसिस ऑन विच मॅनेजमेंट और बिझनेस डिसाइड बिझनेस पॉलिटिक्स अँड पॉलिसीज अँड टेक फायनान्शियल डिसिजन. फर्स्ट आपण फायनान्शियल डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला हे उपयोगी पडतं. त्यानंतर फायनल अकाउंट गिव्स ट्रू पिक्चर ऑफ द फायनान्शियल स्टेटस ऑफ बिझनेस फॉर द फायनान्शियल इयर. फायनल अकाउंट यूजफुल टू ॲक्युरेट accounting records. Then transparency is business dealing are possible due to financial statement. Final account help to get a clear breakup of amount payable to government as a various tax like that income tax, GST. ह्याच्या फायनल अकाउंट्सवरून आपल्याला GST किती पेड करायचं वगैरे हेही आपल्याला तिथे समजतं. आणि त्यानंतर इट इज अ mandatory requirement to maintain records to financial state of the any business establishment. How to prepare final accounts? आपण प्रिपेअरच करणार आहोत फायनल अकाउंट. त्याच्यासाठी आपण हा चार्ट जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. फर्स्ट बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. First business transactions means like that purchase a furniture. Then journal entries, furniture comes in and cash goes out. Furniture account debit to cash. Ledger posting, furniture account debit to cash means debit side of the furniture account to cash and credit side of the cash account write down by furniture. A ledger posting झालं. Then balancing the ledger means carried down balance. फर्निचर आहे, असेट आहे, असेटचा जो बॅलन्स आहे तो आपला नेहमी कसा असतो डेबिट. डेबिट मीन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ऑन डेबिट साईड ऑफ द फर्निचर अकाउंट. देन ट्रायल बॅलन्स. वी आर प्रिपेअर ट्रायल बॅलन्स आफ्टर अ लेजर पोस्टिंग. लेजर पोस्टिंग जेव्हा मी टॉपिक शिकवला होता तुम्हाला त्या टॉपिकमध्ये आपण लेजर पोस्टिंगनंतर ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला होता आणि जो ऑटोमॅटिकली टॅली होतो तो ट्रायल बॅलन्स आपण इथं घेणार आहे. त्याच्यावरूनच आपल्याला फायनल अकाउंट्स जे आहेत ते इथे प्रिपेअर करायचे. फर्स्ट आपला लेसन जो आहे इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग मीन्स बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जो सेकंड आपण रूल्स रेग्युलेशन्सनुसार शिकलो, रिअल पर्सनल रिअल नॉमिनल. थर्ड टॉपिक आहे आपला जर्नल. फोर्थ आहे लेजर पोस्टिंग. त्याच्यावरून आपण
बॅलन्सिंग ऑफ लेजर केलं, म्हणजे लेजर पोस्टिंग जो 4th आपला टॉपिक आहे त्याच्यात ट्रायल बॅलन्स घेतलेला आहे. ट्रायल बॅलन्स आपण तिथे प्रिपेअर केला आहे आणि तो ट्रायल बॅलन्स आपल्याला इथं काय देणार आहेत, अभ्यासाला इथं देणार आहेत. आणि फायनल अकाउंट्स ॲट द एंड ऑफ द इयर, आणि ह्याच्यावरूनच आपण जे फायनल अकाउंट आहेत तेच प्रिपेअर करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हॉट इज मीन बाय ट्रेडिंग अकाउंट हे काय आहे हे पाहणार आहोत. जसे आपण हे टॉपिक शिकलेलो आहोत 1st to 4 हेच टॉपिक चाच हा नेक्स्ट जो लेसन आहे आपला तो आपण इथे पाहणार. ठीक आहे.